म्हणजे विरोधी पक्षाला घाबरून ठेवण्याची एक नवीन पद्धत या देशात सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनच्या हे सगळं नजरेस आणून दिलं. मला माहित नाही इलेक्शन कमिशन किती गांभीर्याने घेईल, कारण का माझ्या स्पष्ट वक्तेपणाने मी सांगू शकतो इलेक्शन कमिशन हे सरकारची कुटपुतली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही फार अपेक्षा माझ्या तरी नाही आहेत. मला इतरांचं माहित नाही, पण माझ्या तरी फार अपेक्षा इलेक्शन कमिशनकडनं नाही आहेत. नंतर आम्ही इलेक्शन कमिशनरला एक पत्र लिहून कळवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, एक इंटरिम ऑर्डर पास केली आहे आणि ज्यामध्ये जे आदेश दिलेले आहेत की शरद पवारांचा फोटो वापरू नका, त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करू नका, नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं की घड्याळाच्या खाली तुम्हाला लिहावंच लागेल अँड हेन्स द क्लॉक इज देअर टिल द फायनल आउटकम ऑफ द पिटिशन नंबर 4248 ऑफ 2024. हे मी नाही म्हणत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि आम्ही काही फोटोजही दिलेले आहेत त्यांना की हे बघा, हे अजून हेच चालू आहे. मला वाटतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या पिटिशन म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही लगेच दाखल करणार नाही. आम्ही थोडा वेळ त्यांनाही देऊ, कारण का आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं की अच्छा असं लगेच करू नका, लोकांना वेळ द्या, लोकांना त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजू द्या, म्हणजे ते काढतील. म्हणजे आम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघू, नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल करू जर ह्यांनी पाळलं नाही तर. पुण्यामधल्या एका MLAच्या ऑफिसच्या बाहेर हे आहे. काल रायगडमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये मागे शरद पवारांचा फोटो होता, आम्ही तेही काढून ठेवलेला आहे. अनेक आमदारांच्या ट्विटर अकाउंटवर शरद पवारांचा फोटो आहे. मला अजूनही आठवतं की सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली होती की यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार, यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार बट यू डोंट वॉन्ट हिम. आणि शरद पवारांच्या कामाबद्दल कौतुक केलं होतं त्यांनी. काल सुद्धा मी इलेक्शन कमिशनरच्या तोंडातून एक शब्द ऐकला, शरद पवार साहेब म्हणाले. म्हणजे एक रेकग्निशन आहे जी शरद पवारांना, ती जजेसच्या तोंडातून दिसते. हे किती मोठं वाक्य आहे. त्यांनी ह्याच्यात म्हटलं की इज वन ऑफ द टॉलेस्ट पर्सनॅलिटी इन इंडिया. आमचं जेव्हा ते वादविवाद चालू होते तेव्हा, त्यामुळे आमचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला धरून आम्ही इलेक्शन कमिशनरकडे अर्ज केलेला आहे. इलेक्शन कमिशनर काय ऍक्शन घेईल आम्हाला माहित नाही, पण पुढच्या आठवड्यात आम्ही उभ्या महाराष्ट्रातले सगळेच फोटो जमा करू आणि त्याच्यानंतर मनात नसताना आम्हाला सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल.